नमस्कार माऊली, नमस्कार. काय करतेयस? हा हा हा, कोणत्या तरी व्रताची तयारी चाललेली दिसतीये. छान छान छान, चालू दे चालू दे. अगं आपली संस्कृतीच अशी आहे की आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी, आपल्या जीवनाला काहीतरी एक शिस्त लागावी आणि आयुष्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून अनेक व्रत वैकल्ये सांगितली आहेत. देवाधिदेव महादेव ते तर आपल्या सगळ्यांचं आढळ श्रद्धास्थान. त्यांचा वरद हस्त जर आपल्या कुटुंबावर असेल तर आपल्या सगळ्यांचं कल्याण निश्चितच होणार. आणि म्हणून या महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा कृपा प्रसाद प्राप्त होण्यासाठी अतिशय संयुक्तिक व्रत सांगितलंय. 16 सोमवारचं व्रत. पाहूया या व्रताच्या मागे काय कथा येते. स्वामी, आपण चालत चालत बरंच पुढे आलो आहोत याचा अनुमान देखील नाही. हे अरण्य किती दाट आणि विस्तारलेलं आहे नाही? असे वाटले होते की आजचा हा दिन अस्त होण्या अगोदर हे अरण्य सर करून पुढील प्रवासास प्रारंभ करू. परंतु मला अभिप्रेत होते आपल्याला विलंब होईल, कारण या अरण्यातून वाट काढणे सोपे नाही. या अरण्यातून वाट काढणं म्हणजे अवघडच दिसतंय. स्वामी स्वामी स्वामी, कार्तिक स्वामी. काय झालं कार्तिक स्वामी? क्लेश होतोय का? प्रकृती अस्वस्थ जाणवते का आपल्याला? नाही सत्यव्रत, इतकी चिंता करण्याचे कारण नाही. मला केवळ उदरात क्षुधा अशांत असल्याचे जाणवते आहे. तत्परतेने अन्नाची सोय झाली तर शांत वाटेल. अन्न? स्वामी, या घनदाट अरण्यात भोजनाची किंवा अन्नाची व्यवस्था होणे केवळ अशक्यप्राय भासते. मला माहित नाही का, परंतु जर अन्नाची सोय झाली नाही तर पुढील प्रवास मला देखील शक्य वाटत नाही. स्वामी, असे म्हणू नका. या प्रवासाचा आरंभ आपण स्वतःहून केला होता आणि हा आपलाच अट्टहास होता. स्वामी. होय सत्यव्रत, मला सर्व काही ज्ञात आहे आणि मी स्वतः निश्चय करून कैलास भूमीचा त्याग केला आहे. आणि त्यामागील माझे कारण अतिशय योग्य होते. ब्रह्मांड प्रदक्षिणेच्या शर्यतीत श्री गणेशाने जे आचरण केले ते समर्थनीय होते नव्हतेच. आणि तसे असून देखील माता पिताने त्याच्या पक्षात निर्णय देऊन त्यास विजय घोषित केले. त्याचे हे कृत्य मला कदापि मान्य नाही. या त्यांच्या निर्णयाने त्यांनी हे सिद्ध केले आहे की त्यांचे प्रेम गणेशावर अधिक आहे आणि हा पक्षपात मला मान्य नाही. क्षमा असावी स्वामी, पण केवळ या एकमेव कारणासाठी आपण कैलास सोडून येणे हे अयोग्य वाटत नाही. केवळ संतापाच्या भरात घेतलेला निर्णय निष्पक्ष असू शकत नाही हे सांगणे कठीण आहे. श्री महादेव, माता पार्वती यांच्यावर समस्त सृष्टीचे दायित्व आहे. ते आपले देखील आहे. ते कुठलाही निर्णय विवेकानंच घेतील. म्हणजे सत्यव्रत, तुला असे वाटते की मी कैलास त्यागण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य आहे? स्वामी, लहान मुखी मी मोठा घास घेत असे. माझ्यासारख्या पामर सेवकाने आपल्याला अयोग्य ठरवणे म्हणजे काजव्याने सूर्यनारायणाच्या प्रकाशावर शंका घेण्यासारखे आहे. स्वामी, माझे म्हणणे इतकेच आहे, आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. किती झालं तरी ते आपले पालक आहेत. त्यांनाही पुत्रवियोग क्लेशदायक नसेल का? कैलास भूमीवरून निरोप घेताना मनाशी पक्के केले होते की पुन्हा त्या भूमीवर पाऊल देखील ठेवणार नाही. परंतु जसजसा काळ पुढे जात आहे तसेच मी स्वतःला माझ्याच निश्चयावरून ढासळताना बघत आहे. मनोमन मला त्या भूमीची आणि पर्यायाने माता पिताची ओढ लागली आहे. स्वामी, हेच मी केव्हापासून पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आपल्या मनाचा संवाद ऐकावा. जे आपले मन आपल्याला सांगते तेच आचरण आपण करावे. स्वामी, पार्वती, जर तुला हा मानलेला डाव पुढे खेळायचंच नव्हता मग हट्टाने सुरुवात का केलीस? या सोंगट्या प्रतीक्षा करत आहेत की पार्वती त्यांना उचलेल
व डाव पुढे नेईल. नाही, मी मुळीच हा डाव खेळणार नाही. ह्यात देखील आपला काहीतरी स्वार्थ असावा. पार्वती, तुम्ही साक्षीदार आहात या खेळाला. मी तुम्हाला या डावात फसवले नाही. उलट या खेळात तुमचा विजय होताना आम्हाला दिसते आहे. त्यानेच आम्ही चिंतित झालो आहोत. नाही, आपली लीला मी जाणते स्वामी. आपली खेळी अशीच असते की समोरचा कसाही खेळो, विजय मात्र आपल्याच दानात पडतो. असे हसून आपण मूळ विषयास टाळू नका. आपण जाणता मी कशाबद्दल बोलते आहे ते. माझी चिंता हीच आहे की आपला पुत्र कार्तिकेय आपल्या दोघांवरही रागून कैलास भूमी त्यागून गेला आहे. ह्याचे आपणास काहीच कसे वाटत नाही? आपण मनी आणले असते तर हे सर्व टाळता आले नसते का? पार्वती, मी तुला कितीदा समजावले होते, हे घडायचे होते आणि ते घडले. ते कोणी कसं थांबवू शकेल? आणि तुझ्याच मुद्द्यांचे समर्थन करीत मी म्हणेन की ज्या अर्थी मी हे सर्व घडू दिले त्यात व्यत्यय आणलं नाही, त्यामागे निश्चित काहीतरी हेतू असेलच ना. हा पुत्र वियोग मला देखील क्लेशदायकच आहे, परंतु ते तसे घडण्यात संपूर्ण सृष्टीचे हित होते, ते महत्वाचे. हेच आपले हे बोल देखील कदापिच विश्वसनीय व समर्थनीय नाही. एक माता व तिचा पुत्र ह्यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यात कसले आले आहे हित? माझ्या पुत्राच्या मनात माझ्याबद्दल, आपल्याबद्दल दुस्वास निर्माण झाला आहे. ह्यात कसले आले आहे कोणाचे कल्याण? आणि इतकेच महत्वाचे वाटत असेल तर मला तरी कळू द्यात की कोणाचे हित झाले व कसले हित झाले. पार्वती, शांत व्हा. तुमचा क्रोध त्याची सीमा ओलांडू पाहत आहे आणि त्यावर एक मात्र उपाय म्हणजे आपण मध्यस्थ सोडलेला हा खेळ पुन्हा सुरू करूया. स्वामी, आपल्याला हे सर्व इतकेच रंजक वाटत असेल तर मला ह्यावर काहीही भाष्य करायचे नाही. मला माझ्या प्रश्नांची, आपल्या ह्या आचरणाची उत्तरे हवी आहेत. मी अनेकदा याचा उच्चार केला आणि आज पुन्हा करतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य घटिका आल्यावर मिळतील. सध्या आपण आपले लक्ष या खेळावर केंद्रित करूया. महादेव, 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 स्वामी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्वामी, आपल्या डोळ्यातील अश्रू ओरडून सांगतायत आपला श्री महादेव आणि माता पार्वती यांच्यावरील क्रोध खरा नाही. कृता मनोग्रह सोडून द्यावा आणि कैलासावर परतावे. हा मनुष्य लोक आपल्यासाठी नाही स्वामी. आपले वास्तव्य तिथेच आहे, कैलासात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्वामी, क्षमा असावी आपल्या साधनेत व्यत्यय आणल्याबद्दल, परंतु माझा नाईलाज होता. नाही पार्वती, कुठलाही पतीस त्याच्या धर्मपत्नीवर क्रोध करण्याचा अधिकार असतो का? नाही. आपले हे लाघवी बोलणे माझे चांगलेच परिचयाचे आहे आणि अशा बोलण्याने माझा क्रोध नाहीसा होईल असे देखील आपण समजू नये. माझे येथे येण्याचे प्रयोजन काहीसे वेगळे आहे.
काय आहे तुमचे प्रयोजन? स्वामी, आपणास ज्ञात आहेच की मी मनोभावे 16 सोमवाराचे व्रत पूर्ण करत आहे आणि आज 17वा सोमवार आहे, म्हणजेच ह्या व्रताचा उद्यापन दिन. अगदी योग्य. परंतु या सगळ्यासाठी माझी ध्यान अवस्था भंग करण्याचं प्रयोजन काय आहे पार्वती? स्वामी, माझी अशी इच्छा आहे की आज उद्यापनाच्या दिनी मी शिवलिंगाचे पूजन करण्याऐवजी साक्षात श्री महादेवांचे पूजन केले तर माझ्या मनाला त्याचे समाधान अधिक लाभेल. साक्षात भगवंत समोर असताना त्यांच्या प्रतिमेमध्ये, मूर्तीमध्ये त्यांना का बघावे? तुमचा युक्तिवाद योग्यच आहे पार्वती, आणि आम्हाला हे देखील ज्ञात आहे की तुमचा हा 16 सोमवारचा व्रत पूर्ण करण्यामागे नेमके प्रयोजन काय होते. असे स्वामी, आपल्यापासून लपलेले असे या सृष्टीमध्ये काहीही नाही. परंतु आता आपण माझ्या हेतूवर शंका उपस्थित करून. नाही देवी, त्याचे भय तुम्ही बाळगू नये, कारण तुम्ही हे व्रत अत्यंत मनोभावे पूर्ण केले आहे. न उत्ता न मात्ता हा वसा पूर्ण केला आहे, ज्याकरिता तुम्ही कौतुकास पात्र आहात. आणि तुमचे हे व्रत आणि त्यासाठी घेतलेले कष्ट ध्यानी घेता तुझी ही इच्छा पूर्ण करणे हे माझे देखील कर्तव्य आहे. स्वामी, मी आपले 16 सोमवाराचे व्रत अखंडितपणे पूर्ण केले आहे. त्याबद्दल आपण देखील समाधानी आहात असे आपण स्वतः मान्य देखील केले आहे. तर आपण माझ्या मनातील इच्छा पूर्ण करावी अशी नम्र विनंती मी आपणास करते आहे. पार्वती, कुठलाही हेतू मनात ठेवून व्रत पूर्ण करणे हा खरं तर भक्तीचा योग्य मार्ग नव्हे. परंतु तुझ्या मनातले हेतू केवळ स्वार्थी नाही, त्यात ममता आहे, निरागसता आहे, आणि म्हणूनच तुमची मनीषा निश्चितपणे पूर्ण होईल. ओम नमः शिवाय. 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 स्वामी, स्वामी, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी, मी एक सामान्य मनुष्य आहे, म्हणून या वादळासमोर टिकणं माझ्याच्याने शक्य नाही. पण आपण शिवांश आहात, साक्षात महादेवाचा अंश, म्हणून अजूनही या वादळासमोर आढळ आहात. परंतु काय कारण असावे? असे अनपेक्षितरित्या आलेले वादळ कदाचित स्वामींच्या क्रोधाचा
आणि मनातील अस्वस्थपणाचा तर परिणाम नसावा हे वादळ म्हणजे. श्री महादेव, आता आपणच यातून मार्ग दाखवावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माते, हा माझ्यावर अन्याय आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. स्वामी, ओम नमः शिवाय. पुत्र कार्तिकेय, तू विनाकारण क्रोधित होतो आहेस. तू गणेशाची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजेस. तो वयाने आणि समजुतीने किती लहान आहे, बालक आहे. आणि कुठल्याही बालकासाठी त्याचे माता पिता हेच त्याचे विश्व नसते का? माते, हा युक्तिवाद मला मान्य नाही. जर आमच्या शर्यत पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याची ठरली होती तर गणेशाने त्याचे पालन केलेले नाही. त्याने सोयीने या नियमाचा अर्थ लावला आणि युक्तिवाद मांडला. परंतु त्याचे म्हणणे अयोग्य आहे हे तू तरी सिद्ध करू शकतोस का? त्याचे ब्रह्मांड आम्हीच तर आहोत ना. त्याने त्याच्या योग्यतेनुसार ब्रह्मांडास प्रदक्षिणा मारली आणि तू तुझ्या योग्यतेनुसार भौतिक नियमात बसेल अशी प्रदक्षिणा मारलीस. आमच्यासाठी विजयी गणेश ठरला होता. ते मला काही ज्ञात नाही आणि तुमचा हाच निर्णय निसंकोचपणे पक्षपाती आहे आणि तो मला कदापि मान्य नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. अन्याय? असे का बोलतो आहेस तू? सत्य तेच कथन करतो आहे आणि याच अन्यायाचा निषेध म्हणून आज या क्षणापासून मी या कैलास भूमीचा त्याग करतो आहे आणि या पश्चात पुन्हा येथे कधीही पाऊल ठेवणार नाही. पुत्र कार्तिकेय, कार्तिकेय. माऊली, पुत्र आणि माता पिता यांच्यामध्ये काहीतरी वाद, काहीतरी कलह हे होतातच. आपण जर पाहिलं तर आपल्याला हे कळतं की भगवंत सुद्धा याला काही अपवाद नाहीत. म्हणून तर कार्तिक स्वामींचा क्रोध शांत व्हावा यासाठी पार्वती मातेला भगवान शंकरांशी भांडण करावं लागलं. आता माऊली, ते तर साक्षात महादेव आहेत. त्यांच्यापासून काय लपलंय? जेव्हा पार्वती माता सांगतायत की त्यांनी 16 सोमवारचं व्रत केलं आहे आणि त्याचं फळ म्हणून महादेवांनी त्यांची मनीषा पूर्ण करावी, पण असं सांगत असताना महादेवाने देखील जाणलं असणारच की पार्वती देवीना काय मनीषा आहे ते. सांगायचा मुद्दा इतकाच आहे माऊली की 16 सोमवारचं व्रत जर मनोभावे केलं तर साक्षात भगवान महादेव आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करायला बांधील असतात.